इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच क्वेश्चन्स हे दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार आहे येस नो टाईप क्वेश्चन्स, त्यालाच व्हर्बल क्वेश्चन्स असेही म्हणतात. व दुसरा प्रकार आहे WH क्वेश्चन्स. व्हर्बल क्वेश्चन्स किंवा येस नो क्वेश्चन्स यांची सुरुवात ही सहाय्यक क्रियापदांनी होते. म्हणजेच टू बीची रूपे किंवा डूची रूपे किंवा हॅवची रूपे तसेच मोडल ऑक्झलरीज यांनी येस नो क्वेश्चन्स सुरू होतात. व WH क्वेश्चन्स हे WH क्वेश्चन वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द उदाहरणार्थ व्हॉट, व्हेअर, व्हेन एट्सेट्रा यांनी सुरू होतात. प्रथम आपण व्हर्बल क्वेश्चन्स किंवा येस नो क्वेश्चन्स त्यांचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसे रूपांतर करायचे ते पाहू. एक्झाम्पल, सीता सेड टू मीरा, इज धिस युअर बुक. याचे इनडायरेक्ट स्पीच होईल सीता आस्क्ड मीरा इफ दॅट वॉज हर बुक. वरील उदाहरणात सेड ऐवजी आस्क्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब इनडायरेक्ट स्पीचमध्ये वापरले आहे. याचे कारण डायरेक्ट स्पीचमध्ये प्रश्न आहे व त्यामुळे सेड ऐवजी आस्क्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरावे लागते. मात्र त्यानंतर टू वापरायचे नाही. त्याऐवजी ज्याला उद्देशून प्रश्न आहे त्याचा उल्लेख आस्क्ड नंतर करावा. येथे आस्क्ड नंतर जिला उद्देशून प्रश्न आहे तिचा म्हणजेच मीराचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर अवतरणचिन्हे, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह काढून टाकलेले आहे व इफ हे कंजंक्शन वापरले आहे. याचे कारण डायरेक्ट स्पीचमध्ये व्हर्बल किंवा येस नो टाईप क्वेश्चन असेल तर त्याचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना इफ किंवा व्हेदर यापैकी एक कंजंक्शन आपल्याला वापरावे लागते. वरील उदाहरणामध्ये डायरेक्ट स्पीचमधील प्रश्नाची सुरुवात ही इज या टू बीच्या रूपाने झालेली आहे. त्यामुळे हा येस नो प्रश्न आहे व त्यामुळे आपल्याला इफ किंवा व्हेदर यापैकी एक कंजंक्शन वापरावे लागेल. येथे इफ वापरले आहे. मात्र येथे इफ याचा अर्थ जर असा होत नाही तर की काय असा होतो. इफ वापरल्यानंतर पुढील बदल आहे तो म्हणजे प्रश्नाचे विधानामध्ये म्हणजेच स्टेटमेंटमध्ये रूपांतर करणे. म्हणजेच कर्ता नंतर क्रियापद अशी रचना आपल्याला करावी लागेल. त्यानुसार आपल्याला इज धिस युअर बुक ऐवजी धिस इज युअर बुक अशी रचना करावी लागेल. प्रश्नाचे विधानामध्ये म्हणजेच स्टेटमेंटमध्ये रूपांतर केल्यानंतर स्टेटमेंटचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना जे बदल आपण करतो तसेच बदल आपल्याला येथे देखील करावे लागतील. म्हणजेच सर्वनामातील बदल, काळातील बदल, स्थलकालवाचक शब्दातील बदल. त्यामुळे आपल्याला धिस ऐवजी दॅट वापरावे लागेल. त्यानंतर रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळी असल्यामुळे आपल्याला काळात बदल करावा लागतो. या नियमानुसार इज ऐवजी वॉज वापरावे लागेल. म्हणजेच वर्तमान काळाचे भूतकाळात रूपांतर करावे लागेल. त्यानंतर युअर ऐवजी हर हे विभक्ती रूप आपल्याला वापरावे लागेल. याचे कारण युअर मीन्स मीराज व मीराबद्दल शी हे सर्वनाम येते व शी या सर्वनामाचे षष्ठी विभक्ती रूप आहे हर आणि त्यामुळे आपल्याला युअर ऐवजी हर वापरावे लागेल व त्यामुळे आपले उत्तर होईल सीता आस्क्ड मीरा इफ दॅट वॉज हर बुक. मात्र बुक नंतर आपल्याला शेवटी पूर्णविराम द्यावा लागेल. याचे कारण आपण प्रश्नाचे स्टेटमेंटमध्ये रूपांतर केलेले आहे व त्यामुळे प्रश्नचिन्ह काढून टाकून त्याऐवजी शेवटी पूर्णविराम द्यावा लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल, रोहित सेड टू विजय,
डू यू लाईक मिल्क याचं इनडायरेक्ट स्पीच होईल रोहित आस्क्ड विजय इफ ही लाईक्ड मिल्क. या उदाहरणामध्ये सेड ऐवजी आस्क्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरून त्यानंतर टू काढून त्याऐवजी आस्क्डच्या पुढे ज्याला उद्देशून प्रश्न आहे त्याचा म्हणजेच विजयचा उल्लेख केल्यानंतर अवतरणचिन्हे, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह ही विरामचिन्हे काढून टाकलेली आहेत. त्यानंतर प्रश्न यस नो टाईप क्वेश्चन आहे, त्यामुळे इफ हे कंजंक्शन वापरलेले आहे. ज्या यस नो टाईप क्वेश्चन्सची सुरुवात ही डू, डज, डीड या डूच्या रूपांनी होते त्यांचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतेवेळी प्रश्नाचे स्टेटमेंटमध्ये रूपांतर करताना डू, डज, डीड आपल्याला काढून टाकावे लागते व त्याऐवजी पुढील प्रमाणे बदल करावे लागतात. डूने सुरू होणाऱ्या यस नो टाईप क्वेश्चनचे विधानामध्ये रूपांतर करताना डू काढून कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाचे मूळ रूप लिहावे लागते. म्हणजेच डू यू लाईक मिल्क याचे यू लाईक मिल्क अशी रचना करावी लागेल. जर डजने यस नो टाईप क्वेश्चन सुरू होत असेल तर त्याचे स्टेटमेंटमध्ये रूपांतर करताना डज काढून कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाचे यस किंवा इयस लागलेले रूप वापरावे लागते. म्हणजेच डज ही लाईक मिल्क ऐवजी ही लाईक्स मिल्क अशी रचना आपल्याला करावी लागेल. डीडने सुरू होणाऱ्या यस नो टाईप क्वेश्चनचे स्टेटमेंटमध्ये रूपांतर करताना डीड काढून कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाचे भूतकाळी रूप वापरावे लागेल. म्हणजेच डीड यू लाईक मिल्क याचे यू लाईक्ड मिल्क असे आपल्याला करावे लागेल. आपणास दिलेल्या उदाहरणामधील डू यू लाईक मिल्क या प्रश्नाचे यू लाईक मिल्क असे स्टेटमेंटमध्ये रूपांतर केल्यानंतर प्रश्नचिन्ह काढून शेवटी पूर्णविराम द्यावा लागतो. त्यानंतर स्टेटमेंटचे इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना होणारे बदल आता आपण करू. प्रथम यू या सर्वनामाऐवजी आपल्याला ही हे सर्वनाम वापरावे लागेल. याचे कारण यू मीन्स विजय व विजयबद्दल ही हे सर्वनाम येते, त्यामुळे यू काढून त्या जागी ही आपल्याला वापरावे लागेल. त्यानंतर रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड हे भूतकाळी असल्यामुळे आपल्याला काळात बदल करावा लागतो. त्यामुळे लाईक या मूळ क्रियापदाऐवजी लाईक्ड हे भूतकाळी रूप आपल्याला वापरावे लागेल व त्यामुळे आपले उत्तर होईल रोहित आस्क्ड विजय इफ ही लाईक्ड मिल्क. आता आपण WH प्रश्नांचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसे रूपांतर करायचे ते पाहू. एक्झाम्पल, मधु सेड टू रोहन व्हॉट आर यू रायटिंग. याचे इनडायरेक्ट स्पीच होईल मधु आस्क्ड रोहन व्हॉट ही वॉज रायटिंग. वरील उदाहरणामध्ये सेड काढून त्याऐवजी आस्क्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरले आहे व त्यानंतर टू काढून त्याऐवजी ज्याला उद्देशून प्रश्न आहे त्याचा म्हणजेच रोहनचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर विरामचिन्हे काढून टाकलेली आहेत व ज्या WH प्रश्नार्थक शब्दाने प्रश्नाची सुरुवात होते म्हणजेच व्हॉट या शब्दाला तसेच सुरुवातीला ठेवलेले आहे व त्यानंतर उरलेल्या प्रश्नाचे विधानामध्ये रूपांतर केलेले आहे. व्हॉट नंतर आलेला प्रश्न आर यू रायटिंग याचे विधानामध्ये यू आर रायटिंग असे रूपांतर केल्यानंतर विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना जे बदल होतात ते बदल करावे लागतील. म्हणजेच यू ऐवजी ज्याला उद्देशून प्रश्न आहे म्हणजेच रोहन त्याबद्दल आपल्याला
ही हे सर्वनाम वापरावे लागेल व त्यानंतर आर ऐवजी हीच्या पुढे वर्तमान काळात इज येते. मात्र येथे रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड हे भूतकाळी असल्यामुळे आपल्याला इज याचा भूतकाळ वॉज वापरावा लागेल. त्यामुळे आपले उत्तर होईल मधु आस्क्ड रोहन व्हॉट ही वॉज रायटिंग. नेक्स्ट एक्झाम्पल, अनिल सेड टू निलेश व्हेअर डू यू लिव्ह. याचे इनडायरेक्ट स्पीच होईल अनिल आस्क्ड निलेश व्हेअर ही लिव्ड. या उदाहरणामध्ये सेड टू काढून त्या जागी आस्क्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरून त्यापुढे ज्याला उद्देशून प्रश्न आहे त्याचा म्हणजेच निलेशचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर स्वल्पविराम, अवतरणचिन्हे, प्रश्नचिन्ह काढून टाकून ज्या WH प्रश्नार्थक शब्दाने प्रश्नाची सुरुवात होते म्हणजेच व्हेअर हा शब्द तसाच सुरुवातीला ठेवलेला आहे. त्यानंतर उरलेल्या प्रश्नाचे स्टेटमेंटमध्ये रूपांतर केलेले आहे. म्हणजेच डू यू लिव्ह याचे यू लिव्ह असे स्टेटमेंटमध्ये रूपांतर करून त्यानंतर स्टेटमेंटचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना जे बदल होतात ते येथे देखील केलेले आहेत. म्हणजेच सर्वनामातील व काळातील बदल. यू ऐवजी ही हे सर्वनाम वापरलेले आहे. याचे कारण यू मीन्स निलेश व निलेशबद्दल ही हे सर्वनाम येते. त्यानंतर लिव्ह या मूळ क्रियापदाऐवजी लिव्ड हे भूतकाळी रूप वापरले आहे. याचे कारण आस्क्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळी आहे व त्यामुळे काळात बदल होतो. अशा प्रकारे आपले उत्तर तयार होते अनिल आस्क्ड निलेश व्हेअर ही लिव्ड. आत्तापर्यंत अभ्यासलेल्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आले असेल की प्रश्नांचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना सेड ऐवजी आस्क्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरावे लागते. त्यानंतर ज्याला उद्देशून प्रश्न आहे त्याचा उल्लेख करावा लागतो. येस नो टाईप क्वेश्चन्स त्यांचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना आपल्याला ज्याला उद्देशून प्रश्न आहे त्याचा उल्लेख केल्यानंतर इफ किंवा व्हेदर यापैकी एक कंजंक्शन वापरावे लागते व त्यानंतर उरलेल्या प्रश्नाचे स्टेटमेंटमध्ये म्हणजेच विधानामध्ये रूपांतर करावे लागते. मात्र WH प्रश्नांचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना ज्या WH प्रश्नार्थक शब्दाने प्रश्नाची सुरुवात होते तो WH प्रश्नार्थक शब्द तसाच सुरुवातीला ठेवावा लागतो व त्यानंतर उरलेल्या प्रश्नाचे विधानामध्ये रूपांतर करावे लागते.